नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर फ्रॉम डोंबिवली. आज एक अनोखा असा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेला आहे, ते म्हणजे लव्ह मॅरेज. आता लव्ह मॅरेज असल्यावर काय करायचं नक्की, की जेणेकरून समाजात पुन्हा सैराट 2 असा भाव निर्माण होऊ नये. तर यासाठी मी आपल्याला उपाययोजना सांगतो, की मुलीचं वय 18 वर्ष कंप्लीट पाहिजे, मुलाचं वय 21 वर्ष कंप्लीट पाहिजे. तरच तुम्ही जे लग्न करत आहात ते कायदेशीर होईल. हे लग्न केवळ लग्न म्हणजे एकमेकाला हात घातले असा प्रकार नाही, तर ते सप्तपदी होणं महत्वाचं आहे. 2 प्रकार आहेत, एक वैदिक पद्धतीने लग्न आणि एक दुसरं रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला रजिस्टर ऑफिसला जाऊन नोंदणी करावी लागते आणि 1 महिन्याची मुदत देऊन ते लग्न कायदेशीररित्या पार पडलं जातं. वैदिकरित्या जर आपण करत असाल तर तुम्हाला पूर्ण रीतिरिवाजानुसार तुम्हाला सगळ्या विधी पूर्ण केल्या जातात. सप्तपदी केली जाते तेव्हा त्याला कायद्याने मान्यता होते. त्यानंतर तुम्हाला कोर्टाचे काही पेपर तयार करावं लागतात, म्हणजे नोटरी करावं लागतं की आमचं लग्न झालेलं आहे ते डिक्लेअर करावं लागतं. त्यानंतर ब्राह्मणाचं सर्टिफिकेट लागतं आणि नंतर आता नवीन नियमानुसार वॉर्ड ऑफिसला जाऊन तुम्ही ते सगळे डॉक्युमेंट्स सबमिट करून ते मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही प्राप्त करू शकता. आज माझ्याकडे अशाच प्रकारची एक केस आलेली आहे. मुलं मुली दोघं एकमेकांवर प्रेम करतात, ते पळून आलेले आहेत. त्यांचं मी आता वैदिक पद्धतीने लग्न लावून दिलेलं आहे. त्यांना रीतिरिवाजानुसार पूर्ण विधीनुसार लग्न लागलेलं आहे, ब्राह्मणाचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला हजर करून त्या मुलीच्या माहेरी कळवलेलं आहे. आणि आता उद्या किंवा परवा ते या वॉर्ड ऑफिसला जाऊन त्यांचे मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करतील. सांगण्याचा उद्देश हाच आहे मुलांनो, मित्रांनो,